नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही आलो आहोत कुठे? गेस करा, गेस करा. तर आज आम्ही आलो आहोत गणपतीपुळेला. तर हे बघा, शिवाय कसं चालतोय. असं तर शिवाय अजिबात चालत नाही. आम्हाला नेहमी उचलून घ्या म्हणतो. आणि आज बघा कसं व्यवस्थित चालतोय. आणि नेहमी उचलून उचलून त्याला ना आमचे हात दुखून जातात दोघांचे. तर आज चालत होता. आणि जाताना काही तिकडे लवकर रिक्षा वगैरे काही भेटली नाही. त्यामुळे आम्ही चालतच निघालो होतो. आम्ही रात्री ट्रॅव्हल्सने गेलो होतो. त्यामुळे उतरल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता करून आम्ही मस्त चालतच निघालो. का रिक्षाचं तर हे नाही. बघा आजूबाजूला खूप हॉटेल होते आणि आमचं हॉटेल मंदिरापासून बीचपासून खूपच लांब होतं. आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. तर बघू शकता इकडं किती गर्दी होते बीचलासुद्धा. आणि तिथे एक गणपतीचं मंदिर आहे गणपतीपुळेचं, ते तर खूप फेमस आहे. तर खूप छान, खूप लोकं येतात तिकडं. तर बीचवरती पण फिरणं होतं आणि मंदिरात पण जाणं होतं. बघू शकता खूप गर्दी होती आणि असं समोरच आहे गणपतीचं मंदिर. साईडला चप्पल स्टँड आहे, तर हे लोकं चप्पल बघा कुठे काढून जात आहेत. तर मस्त असं आम्ही तिकडे जाऊन स्टँडवरती चप्पल काढले पहिले. मग आम्ही आतमध्ये गेलो. तर बघा, आम्ही आतमधूनच गेलो होतो. आम्हाला माहीतच नव्हतं बाहेरून जायला रस्ता आहे म्हणून. मग आम्ही आतूनच गेलो. तर असं खूप छान असं केलेलं होतं त्यांनी. पण एवढी गर्दी नव्हती. एक असायला पाहिजे तेवढी गर्दी नव्हती. साईडने पण जाऊ शकतो आणि आतमधून पण जाऊ शकतो. त्यामुळे आतमधूनच आम्ही गेलो होतो. मस्त दर्शन घेतलं आम्ही. छान छान फोटोज काढले. असे 1-2 फोटोज काढले. जास्त अलाऊ नव्हतं तिथं फोटो काढायला. मग आम्ही असंच बीचवरती गेलो शिवायला घेऊन. त्याला फर्स्ट टाईमच आम्ही बीचवर घेऊन गेलो होतो जन्मापासून. 3 वर्षाचा झाला आहे त्यामुळे आम्ही आता घेऊन गेलो. तर त्याला समजतं म्हणून. मी पण थोड्या वेळ त्याच्याबरोबर खेळले तिकडे बीचवरती. त्याचे पप्पा पण थोड्या वेळ असे फिरले बीचवर. त्यांना जास्त पाण्यात नाही आवडत खेळायला. मग आम्ही मस्त अशी एक तिकडे गाड्या होत्या अशा फिरायच्या. तर त्याच्यावरती आपल्याला असं बसून गाडी चालवू शकतो आपण. मी बघत होते ते, की मला येते का? पण छान म्हणजे आपल्या शेजारी एक माणूस असतो त्यांचा, तेच चालवायला शिकवतात. मग आम्ही मस्त चालवली गाडी. छान वाटलं मला खूप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.